दरम्यान डोंबिवली एमआयडीसी मधून शिंदे सेनेला किती हप्ते जातात असा परखड सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला। डोंबिवली एमआयडीसी मध्ये लागलेल्या आगीच्या घटनेवरून संजय राऊतांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागलाय। तर ज्यांचं घर हप्त्यावर चालतं त्यांनी दुसऱ्यांना हिशोब मागू नये असं प्रत्युत्तर नितेश राणे यांनी दिलंय। एमआयडीसी मधून शिंदे सेनेचे लोक किती हप्ते गोळा करतात त्याचे आकडे आता द्यावे लागतात। किती बेकायदेशीर कामं तिकडे सुरू आहेत आणि पोलिसांपासून शिंदे सेनेच्या लोकांपर्यंत लाखो कोट्यवधीचे हप्ते महिन्याला कसे जातात एकदा तुम्ही तपासून घ्या। महाराष्ट्रातला सर्वात मोठा हप्तेखोर, ज्याचं घरच हप्त्यांवर चालतं, ज्याचं मालकाचं घर पण हप्त्यावर चालतं, तरी दुसऱ्यांना हप्तेखोर किंवा हप्त्यांची भाषा आणि हिशोब मागू नये। पहिलं तुझ्या मालक आणि तुझं घर दर महिन्याला किती हप्ते कोणाकडून गोळा करतं हे कधीतरी करतात, हे कधीतरी मग आम्हाला जाहीर करायला लागेल आणि मग तुझं थोबाड बंद करायला लागेल।